तुम्ही आम्हाला धमकी देत आहेत, मारण्याची धमकी देत आहेत, तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही। आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही अशांतता निर्माण करता आहात। सरकारला मला सांगायचं आहे, अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पाठीमागे। जरंगे 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 महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे व्हाईसरॉय भेटायला, त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात आहेत, त्याच्या पाया पडतात, त्याला विनंती करतात, डोक्यावर चढवतात। काय नाटक आहे? ही लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही? सरकारला कोणी धमकी देतो, आम्हाला धमकी देतोय, पोलिसांना मारहाण करतो आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत। मग यासाठी काय करावं? तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ताकद गोळा करावी लागेल। आपले पक्ष बाजूला ठेवा, आपले कुठले समाज आहेत बाजूला ठेवा, सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्रित या। याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं, त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं, हे सोडून द्या। ओबीसी सर्व एक आहेत हे दाखवून द्या। आज सगळे लोक त्याला सलाम करायला जातात, पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला एकच सांगतो, खुदी को कर इतना बुलंद, स्वतःला एवढं मोठं करूया आपण सगळ्यांनी, खुदी को कर इतना बुलंद कि हर तकदीर के पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है। तुम्ही स्वतःला, आपण ओबीसीने एवढं मोठं आपण एकमेकाला केलं पाहिजे, ताकद दाखवली पाहिजे की सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे। आणि एक लक्षात ठेवा, निवडणुका येत आहेत, पण जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांना सगळ्यांना ध्यानात ठेवा। माझा कार्यक्रम कोण करेल की नाही हा भाग वेगळा, मी तर घाबरत नाही, मैं अजिबात घबरत नहीं। जाको राखे साहिया मारे सके नहीं कोई, बाल न बाका करी सके जो जग भाई रोए। मैं डरता नहीं है, मैं नहीं डरता, पण एक लक्षात ठेवा, जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका, एवढं मग नक्की सांगा।